वेलकम टू पॅशन कट्टा। आज आपल्या कट्ट्यावर आपण भेटणार आहोत अभय सावंत यांना। अभय सावंत म्हणजे ज्यांनी BSc केली, LLB केली आणि नंतर आपल्या सगळ्यांच्या जीवनात कुठे ना कुठे त्यांचा टच आहेच। आणि तो म्हणजे आपण जे अल्बम्स बघतो, लग्नाचे अल्बम्स, त्याच्या ज्या स्लोगन्स असतात त्यात ह्या स्लोगनची सुरुवात ज्या व्यक्तीने केली ते म्हणजे अभय सावंत। तर मग भेटूया अभय सावंत यांना। नमस्कार अभयजी। तुमचा जो प्रवास आहे म्हणजे आता तुम्ही कॅम्झिया एक अकॅडमी चालवत आहे आणि तुमचं स्वतःचे अल्बम्स स्वामी समर्थ अल्बम्स समर्थ अल्बम्स म्हणून आहेत। तर मग ही जी सुरुवात झाली ती म्हणजे कुठून झाली ते ऐकायला थोडं आवडेल आम्हाला। ॲक्च्युली मी 1985ला माझ्या भाऊ जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये होता, त्याने कॅमेरा घेतला पेंटॅक्स K1000 आणि तो K1000 घेतल्यानंतर त्या कॅमेऱ्याची मला एवढी आवड झाली की मी म्हणजे भाऊ राहिला बाजूला आणि मीच त्याच्यावरती फोटो जास्त काढायला लागलो। आणि हळूहळू माझा मित्र होता भावेश म्हणून, फेवरेट फोटोज म्हणून डोंबिवलीला स्टुडिओ आहे, तिथे आमचा तो नाका होता। त्या नाक्यावरती मी बसायचो। अरविंद भाई म्हणून आहेत त्याचे बाबा, ते आम्हाला सांगायचे जा रे 2 फोटो काढून ये, आणि त्याच्यानंतर फोकस चुकला की मग ते भरपूर ओरडायचे। आणि असं करता त्याच्यात इम्प्रूव्हमेंट होत गेली आणि मला फोटोग्राफीची आवड निर्माण झाली। आता तेव्हा DM बनायच्या, DM म्हणजे डिजिटल मिक्सिंग पेजेस। तर ते डिजिटल मिक्सिंग पेजेस जेव्हा बनायच्या तेव्हा ते कसं बनता म्हणून मी त्या डिझायनरकडे गेलो तर तो विंडो D दाबायचा म्हणजे मिनिमाइज व्हायची स्क्रीन आणि आम्हाला काही ते दिसायचं नाही। मग मी म्हटलं करायचं काय। तर माझा एक मित्र होता रामचंद्रन, आमच्याकडे स्टेनो आहे तो, त्याच्याबरोबर मी त्रिचूरला गेलो होतो। त्यांच्या इकडे आराटापुरा फेस्टिवल म्हणून आहे, तर तिथे गेलो होतो। तिथे गेल्यानंतर मला असं जाणवलं की तिथे सगळे एक्सपर्ट डिझायनर आहेत। तर मला जवळजवळ एक 14-15 वर्षाचा मुलगा होता, तर त्याला म्हणजे तो माझा ट्रान्सलेटर झालेला, कोण, रामचंद्रन, आणि त्याने तो ट्रान्सलेट करायचा आणि मला सांगायचा। अशा पद्धतीने मी तिथे फोटोशॉपच्या बऱ्याच कीज शिकलो आणि त्या कीज शिकल्यानंतर त्या मुलांना पण मी म्हणजे जी माझी कॅपॅसिटी होती त्याप्रमाणे मी त्यांना पैसे दिले आणि ते पण हॅपी होते। आणि मग मी तिकडनं इकडे आलो आणि मग डिझायनिंगमध्ये एक टप्पे काढत गेलो। आता जवळजवळ म्हणजे आजच्या घडीला 1600पेक्षा जास्त स्टुडंट फक्त मुंबईत आहेत। म्हणजे महाराष्ट्रात बघाल तर हजारोनी स्टुडंट माझे तयार झालेत आणि ते चांगल्या उत्कृष्ट पद्धतीची डिझायनिंग करतात। तर ही डिझायनिंग करताना मला प्रत्येक वेळेला जेव्हा स्लिप-इन अल्बम होते त्या स्लिप-इन अल्बममध्ये आपण पूर्वी अशा स्क्वेअर म्हणजे पिवळ्या कलरच्या अशा चिठ्ठ्या यायच्या ज्याच्यावरती स्लोगन्स लिहिलेली असायची। तर ती मी म्हटलं ह्याच्यामध्ये का नाही आपण इम्प्लिमेंट करू शकत। तर जवळजवळ 16 वर्षापूर्वी मी पहिला प्रयत्न केला की त्या स्लोगनची एक DVD बनवली। मी कॅलिग्राफर बघितले, काही कवी बघितले, त्याचे कॉपीराईट घेतले आणि त्याच्यानंतर पहिली DVD म्हणजे आत्तापर्यंत 8 फोटो फेअर मी ह्या आठ DVD लॉन्च केल्या आत्तापर्यंत। आणि त्याला मराठी फोटोग्राफरचा एवढा प्रतिसाद, डिझायनरचा एवढा प्रतिसाद मिळाला की ती DVD ते पहिले शोधतच येतात की ती नवीन DVD कुठली आहे ते बघायला। आणि मग त्याच्यामध्ये मी हिंदीमध्ये केल्या DVD, त्या पण प्रसिद्ध झाल्या, गुजरातीमध्ये झाल्या आणि अशा तीन भाषांमध्ये मी केला। इंग्लिशचा प्रयत्न झाला पण इंग्लिशमध्ये एवढे फॉन्ट्स अवेलेबल आहेत की त्या कॅलिग्राफीची तेवढी गरज भासत नाही। तर त्याच्यामुळे तर त्याची पद्धत अशी आहे की मी कॅलिग्राफर्स हे प्रचंड मुडी असतात। म्हणजे समजा आपली डेडलाईन असेल की आपला जानेवारीला फोटो फेअर असते मुंबईत आणि त्या वेळेला तर त्याच्या अगोदर जवळजवळ 8 ते 10 महिने आमचं ते प्रोसेस चालू होते कॅलिग्राफीची। पहिले कवी लिहून देणार, कवी पण मुडी असतात आणि कवी मुडी असल्यामुळे ते म्हणजे शेवटचा महिना उरलेला असतो आणि त्याच्यानंतर ते कॅलिग्राफर लिहायला घेतात। तर त्या कॅलिग्राफरचा ह्या वेळेचा तुम्हाला एक किस्सा सांगतो। कोल्हापूरचा एक कॅलिग्राफर आहे, तर मी नाव नाही सांगत कारण ह्याच्यामध्ये ते योग्य नाही दिसत। तर त्या कॅलिग्राफरकडे माझा माणूस जवळजवळ 8 दिवस थांबला होता। तर 8 दिवस तो त्याचं सगळं जेवणा खावण्यापासून ते त्याचं पिण्यापर्यंत, आणि ह्यांना एक शाप आहे की म्हणजे जे एकदम हाडाचे कारागीर आहेत त्यांना दारू पिण्याचा एकदम शौक असतो। तर ते त्याला जवळजवळ 7 दिवस आणि त्याला ती किक लागत नाही तोवर, म्हणजे त्याच्यामध्ये समजा त्यांनी हळद लिहिलं तर त्या हळदीचा फील त्या हळद ह्या म्हणजे शब्दात असतो, एवढे ते कॅलिग्राफर एकदम जबरदस्त आहेत। तर मी त्याच्याकडे स्लोगन पाठवली होती आणि 7व्या दिवशी म्हणजे जवळजवळ फोटो फेअरला एक 10 दिवस असताना त्याला ती किक लागली
आणि त्यांनी ती माझी DVD बनवून दिली. आणि मराठी लोकांनी ह्या DVDला प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे. आत्तापर्यंत मी जवळजवळ हजारोनी म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये दिवसाला 500 ते 1000 DVD माझ्या जातात. तर त्या पद्धतीने ह्या DVDच्या माध्यमातून मी डिझायनरकडे पोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसंच दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे मराठीत म्हणजे सगळ्या भाषेत लिटरेचर आहे, पण Camzia.comच्या माध्यमातून मी पहिल्यांदा मराठीत फोटोग्राफीच्या ट्रेनिंग DVDs लॉन्च केल्या. ह्याच्या पाठचं रिझन हे आहे, तुम्ही जर यूट्यूबला गेलात तर इंग्लिशमध्ये आहेत, हिंदीमध्ये तुम्हाला मटेरियल अवेलेबल आहेत, पण मराठीत तुम्हाला अजिबात हे दिसणार नाहीत. तर मराठीतलं फोटोग्राफीचं पहिलं लिटरेचर आम्ही व्हिडिओ रूपात इंट्रोड्यूस केलेलं आहे. त्याला पण प्रेक्षकांचा भरपूर सपोर्ट आहे. म्हणजे प्रेक्षकांचा म्हणण्यापेक्षा फोटोग्राफर लोकांचा. आणि हे जे काही आहे ते फोटोग्राफर्स ह्या पद्धतीने त्यांचा सपोर्ट राहिला तर Camzia.com ही फार मोठ्या पातळीवरती म्हणजे न्यायचा आमचा प्रयत्न आहे. तुमचा जेव्हा स्वतःचा आपण ट्रॅव्हल बघितला, म्हणजे जो तुमचा लहानपणापासून ते अगदी पेंटेक्सचा कॅमेरा हातात घेईपर्यंत, आणि तुम्ही LLB पण केलं आणि BSc नंतर LLB केलं, तर तो जो तुमचा लहानपण आमच्याबरोबर शेअर करू शकाल का? येस. आता लहानपणी मी ठाकुर्लीला चोळेगाव म्हणून एक गाव आहे, त्या गावात मी एका चाळीत राहायचो आणि तिथनं आमचा तो प्रवास सुरू झाला. माझ्या आई बाबा, बहीण, भाऊ आणि मी असं आमचं 5 जणांचं कुटुंब होतं. माझा भाऊ हा JJ स्कूल ऑफ आर्ट्समध्ये त्याने फाईन आर्ट्स केलेला आहे. जो झुझूचं कॅरेक्टर आहे ह्याच्यामध्ये, तर ते त्याने पहिल्यांदा इंट्रोड्यूस केलं ऑग्लिव्हियासाठी. आणि त्याच्यामुळे बरंच नाव झालेलं आहे. योगेश सावंत त्याला डोंबिवली गौरव पुरस्कार पण मिळाला आहे त्याच्यामुळे. आणि दुसरी गोष्ट, मी नोकरीला असल्यामुळे मला ह्या काही गोष्टी करता आल्या नाहीत, पण हा काहीतरी प्रयत्न होता माझा. आणि तिकडनं आम्ही पहिला फ्लॅट घेतला डोंबिवलीला फ्लॅट घेतल्यानंतर मग मी हे करता परळला शिफ्ट झालो. आणि परळला शिफ्ट झाल्यानंतर माझ्या आयुष्यातली कलाटणी म्हणतात ती मिळाली, कारण तिथे असलेले मित्रपरिवार आणि त्यांनी केलेला मला सपोर्ट. त्याच्यानंतर मला संजय खानविलकर म्हणून SMS ग्रुपचे जे मालक आहेत त्यांनी अराऊंड 1.5 ते 2.25 करोडचा फायनान्स केला आणि समर्थ अल्बम ही संकल्पना पहिली साकार झाली. त्याच्यामध्ये दुसऱ्याच वर्षात मी बेस्ट फोटोबुकचा अवॉर्ड घेतला आमच्या कंपनीने. आणि त्याच्यानंतर आत्ता ह्या 2 वर्षापूर्वी मी माझ्या ऑफिसला VRS दिली आणि Camzia.com ही कंपनी चालू केली. हे झालं समर्थचं. मला थोडं ते BSc आणि LLB ह्यामधलं थोडंसं जाणून घ्यायचं. तेव्हा ॲक्च्युली असं होतं की मी कोर्टात कामाला लागलो. कोर्टात कामाला लागल्यानंतर 94ला मी कोर्टात कामाला लागलो. त्याच्यानंतर आमचे तुकरुल म्हणून साहेब होते, तर ते एंडला रजिस्ट्रार म्हणून रिटायर झाले. त्यांनी मला सांगितलं, अभय तुझ्याकडे टॅलेंट आहे, तू LLBची एक्झाम दे. तर मी साहेबांना म्हणायचो, साहेब हे काय आपल्या जमण्यासारखं नाही आहे. तर साहेबांनी अक्षरशः 15 दिवस कोपऱ्यात मला बसवायचे, म्हणाले 3च पेपर दे. असं करून मी तुकड्याने ती BSc कंप्लीट केलेली आहे. आणि मी 40व्या वर्षी MBAची एक्झाम दिली. म्हणजे हा पार्ट आहे की बिझनेस करायचा फ्युचरमध्ये. आणि मग मी 2 वर्षापूर्वी VRS घेतली आणि Camzia.com चालू झालं. वकिली पेशा सोडून तुम्ही सरळ म्हणजे फोटोग्राफी फुल टाईम फोटोग्राफीला आय एम हॅपी. आणि मुलांना शिकवण्यात पण मला मानसिक समाधान भरपूर आहे, रादर दॅन पैसे. कारण कसं आहे की पैसे कमवणं हा प्रत्येकाचाच पार्ट असतो, पण त्याच्यापेक्षा आपण जी गोष्ट करतो त्याच्यातला आनंद हा सगळ्यात मोठा आहे ना. आता जेव्हा आपण बघतो म्हणजे गौतम राजर्षक वगैरे हे पण तुमच्या तेवढ्याच क्लोज होते. ॲक्च्युली कसं आहे, सरांचं प्रिंटिंग आम्ही करायचो आणि विनायक म्हणून त्यांचा जो ॲक्च्युअल प्रिंटर आहे तर त्यांच्या थ्रू आम्हाला ते काम यायचं. एकदा किस्सा असा झाला की एक मोती घातलेल्या बाईचा एक फोटो होता आणि तो फोटो घेताना तो प्रिंट काढायला आम्ही जवळजवळ 40 प्रिंट काढल्या होत्या त्याच्या. आणि एकात पण त्या मोतीचा कलर नाही. सर तिकडनं सांगायचे, अरे म्हणजे हे मोतीचा कलर नाही येत. शेवटी आम्ही कंटाळलो, म्हटलं सर तुम्हीच आम्हाला काहीतरी सोल्युशन सांगा. तर तेव्हा इंडियामध्ये पहिला आयझोचा मॉनिटर या प्रिंटिंग इंडस्ट्रीमध्ये म्हणजे आपली फोटो प्रिंटिंग इंडस्ट्रीमध्ये आम्ही पहिला घेतला. 3.25 लाखाचा तो मॉनिटर आहे. त्याच्यामध्ये जे दिसतं तेच प्रिंट होतं असा त्याचा आहे. त्याच्यामुळे आमची क्वालिटी आजही समर्थ अल्बमची जी क्वालिटी आहे ती आजही जशीच्या तशीच आहे की जे दिसतं तेच प्रिंट होतं.
समर्थ अल्बम पण तुमचं त्याच वेगाने चालू आहे. इनफॅक्ट कॅम्झिया पण आता खूप मोठं होतं. ह्याच्या मार्फत तुम्ही ठिकठिकाणी लेक्चर्स घेता. Exactly. फक्त फोटोग्राफीने तुम्ही फोटोशॉप्सवरती पण तुमचा हातखंड आहे आणि तुम्ही त्याचे पण खूप लेक्चर्स घेता. आणि त्याचे नॉर्मली म्हणजे असं जसे सेमिनार्स होतात की जिकडे आपण खूप पैसे देऊन सेमिनार्सला मुलं येतात किंवा जातात, पण तुमच्या इथे ते तेवढ्या प्रमाणात तसं काही दिसत नाही. म्हणजे पैशांची ॲक्च्युली कसं आहे की आता हे लोकांना द्यायचे दिवस आहेत की रादर दॅन घेणं. म्हणजे आपण असं म्हणूया की ही अकॅडमी काढायचा कॉन्सेप्ट माझा, बिपिनचा, नंतर विकास, असे तिघं आम्ही याच्यामध्ये एकत्र आहोत. तर ह्याच्यामध्ये तो कॉन्सेप्टच असा होता की रादर दॅन अर्निंग करण्यापेक्षा जेवढं नॉलेज आहे तेवढं जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर झाला पाहिजे. मार्केटिंग कशी केली पाहिजे, ॲक्च्युली फोटोशॉपमध्ये एवढ्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत तर त्या लोकांपर्यंत पोचल्या पाहिजेत. आणि जर मी बघितलं की 2-2 दिवसाची वर्कशॉप होतात किंवा 3-3 दिवसाची वर्कशॉप होतात तर त्यांच्यामध्ये त्यांना डेप्थमध्ये नॉलेज मिळत नाही, कारण ते 4 तासाचं असतं. तर आमची जी वर्कशॉप आहे ती आम्ही 6 दिवसाची ठेवलेली आहेत. आणि त्याला एकदम नॉमिनल फी, म्हणजे जी ग्रामीण भागातील लोकांना, आता ह्या ज्या DVD पण आहेत त्या पण ग्रामीण भागातील लोक हा टार्गेट धरून आपण केलेले आहेत रादर दॅन शहरातील फोटोग्राफर. तर ग्रामीण भागांमध्ये त्याचा प्रसार व्हावा, जी लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे ती ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोचावी. आता फोटोशॉप CC तिकडे अजूनही तुम्ही जर गेलात तर CS2, CS3 हीच सॉफ्टवेअर वापरली जातात. तर ती फोटोशॉप CC वापरलं गेलं पाहिजे, ज्याच्यामध्ये भरपूर ॲडव्हान्स आहे. आणि त्यांना आम्ही सांगतो की 700 रुपये फक्त पर मंथ ही त्याची फी आहे. तर ती ते अफोर्ड करू शकतात आणि ते सुंदर चांगल्या पद्धतीने डिझायनिंग करू शकतात, असा पार्ट आहे. आता कॅम्झिया.com किंवा अभय सावंत, म्हणजे ह्या सगळ्यांचा तुमचा जो स्वतःचा प्रवास आहे, फोटोशॉप असेल, फोटोग्राफी असेल, तर तुमचे स्टुडंट्स बऱ्याच साईट्स टच करतात. म्हणजे बरोबर. येणारा म्हणजे तुम्ही जसं सांगितलं हजारो स्टुडंट्स आहेत आणि तो प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात काही ना काही नवीन करतोय. तर मग तुमचे गोल्स काय आहेत, म्हणजे कॅम्झिया किंवा अभय सावंत यांचे ॲक्च्युली गोल्स? माझे गोल्स असं आहे, मी जेव्हा शिकत होतो तेव्हा मला भरपूर त्रास झाला. म्हणजे जेव्हा मी फोटोग्राफी शिकत होतो किंवा फोटोशॉप शिकत होतो तेव्हा मला भरपूर त्रास झाला. तो त्या नवीन जी पिढी आहे त्यांना, किंवा नवीन पिढी म्हणण्यापेक्षा ग्रामीण भागातील जे लोक आहेत त्यांना तो त्रास कमी व्हावा ह्याच्यासाठी मी प्रयत्नशील आहे. आता ह्या जवळजवळ नेक्स्ट म्हणजे डिसेंबरच्या लास्ट वीकमध्ये आम्ही अख्खा महाराष्ट्र दौरा करतो. जे 32 जिल्हे आहेत त्या 32 जिल्ह्यांमध्ये मला सगळीकडे ती फ्री वर्कशॉप लावायची आहेत आणि ती फ्री वर्कशॉप लावून त्यांच्यापर्यंत नॉलेज जास्तीत जास्त कसं पोहोचेल याचा मी प्रयत्न करतो. आणि त्याचा उद्देश एकच आहे, आता पैसे कमवणं हा त्याचा उद्देश राहिलेला नाही आहे. तर हे एक मिशन आहे आमचं की जास्तीत जास्त ग्रामीण भागातील लोकांना ही नवीन टेक्नॉलॉजी कशी ॲडॉप्ट करता येईल. म्हणजे आता समजा एखादं इक्विपमेंट घेतलं की एलिनक्रोमचे आता नवीन फ्लॅशेस आलेत, त्याच्यापेक्षा स्वस्तात स्वस्त इक्विपमेंटने पण तो रिझल्ट कसा साध्य करता येईल हे त्यांना जर शिकवलं तर त्यांची फोटोग्राफीची लेवल वर येईल. आणि अख्खी जी फोटोग्राफरची कम्युनिटी आहे किंवा डिझायनरची जी कम्युनिटी आहे ती त्या स्टेजला जाईल आणि काही दिवसातच महाराष्ट्रात वेगळं चित्र बघायला मिळेल असं मला वाटतं. आता तुम्ही म्हणालात की आता द्यायची वेळ आली, म्हणजे आपल्याकडे ज्ञान आहे, पण मी बघितलं की तुम्ही बऱ्याचदा अजून काहीतरी नवीनच शिकत असता रोज. म्हणजे तुमचं कुठे ना कुठे कुठल्या क्षेत्रात असं जाऊन हे कसं होतं, हे का होतं, ही ओढ म्हणजे अजूनही तुमची चालूच आहे. माणूस हा आयुष्यभर शिकतच असला पाहिजे तरच तो सक्सेसफुल होऊ शकतो असं माझं स्वतःचं मत आहे. हे सगळं झालं म्हणजे कॅम्झिया झालं आणि जे काय तुमचे प्रयत्न, या सगळ्यांमध्ये घरातून कसा सपोर्ट असतो म्हणजे तुम्हाला? मला माझ्या आईबाबांचा प्रचंड सपोर्ट होता. त्याच्यानंतर मिसेसने मला भरपूर सपोर्ट केला. माझ्या मुलाचा पण सपोर्ट आहे आणि ते नसेल ते हे पॉसिबल नाही, 19 करणं पॉसिबल नाही. आज मी हे जे काही आहे ते आईबाबांच्या आशीर्वादाने आणि मिसेसच्या सपोर्टशिवाय शक्य नव्हतं. आणि मग हा कॅम्झिया.com किंवा जे काय तुम्ही करताय, समर्थ अल्बम्स वगैरे, ह्या सगळ्याच गोष्टी आता कशा तशा सुरळीतच सगळ्यात म्हणजे व्यवस्थित सगळं चालू आहे. आणि तरी पण ही तुमची धडपड, तुम्ही मगाशी सांगितलं की पैसे कमवणे हा फक्त एक हेतू नाही, तर प्रत्येक आता कॅम्झिया.comचं म्हणाल तर कॅम्झिया.com हे एक प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे समजा आता
एखादा मुलगा जो नवीन नावारूपास येतो आहे आणि त्याचं काम खरंच सुंदर आहे, तर त्याच्यासाठी हा असलेला प्लॅटफॉर्म आहे. ह्याच्या माध्यमातून त्याला लोकांपर्यंत आम्ही पोचवू शकतो. म्हणजे ही गोष्ट पूर्वी कसं होतं की एखाद्यासाठी त्याने फॉरेनला जाऊनच आलं पाहिजे किंवा ह्याच इन्स्टिट्यूटमध्ये शिकलं पाहिजे असं पूर्वी होतं. तर हे Camza.com हे असं एक माध्यम आहे की त्या माध्यमातून आम्ही कोणालाही, म्हणजे जो खरंच चांगला काम करतोय, तर त्याचं काम आम्ही लोकांपर्यंत 100% पोचवू शकतो. आणि ते तेवढ्याच ताकदीने याच्या पुढेही पोचेल, म्हणजे याची मला पूर्ण गॅरंटी. आणि तुमच्या म्हणजे भविष्यातील तुमच्या ज्या काही कल्पना, गोल्स असतील त्या नक्कीच पूर्ण होतील. थँक्यू व्हेरी मच. मग एक म्हातारी झोपलेली होती, तिची बॅग होती, त्यात पैसे होते. त्यांनी एक बंद त्यांनी धरलं, एक माझ्या हातात, मला काहीतरी द्या. मग एका बाईनी लाकूड दिलं. ते कुठेही स्वयंपाक करून खातात, पिठावर जातात रेल्वेने. लाकूड दिलं, मारलं त्याला. त्याच्यानंतर पोलीस आले. बाई दार उघडा. म्हणलं का बरं? म्हणे दरोडा पडलाय, चोर आले का? म्हणलं तू चोर नसेल कशावरून? मी नाही उघडणं, एवढेच दार उघडले जाईल. म्हणलं मी उघडत नाही. म्हणे उघडावला नाही उघडणार. म्हणे रायफल आहे माझं. म्हणलं दे खिडकीतून, मी तुला सूट करते आता.